इचलकरंजी शहरातलं वाढतं अतिक्रमण लक्षात घेता महानगरपालिकेनं कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय. कोल्हापूर नाका ते सांगली नाका, पंचगंगा फॅक्टरी ते नदीवेस नाका तसंच इतर प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणं हटवण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आला. सोमवारपासून फेरीवाले, रस्त्यावर व्यवसाय करणारे विक्रेते आणि त्यांच्या संघटनांशी चर्चा करून नोटीस देण्यात येणार आहे. येत्या 21 एप्रिलपासून प्रत्यक्ष अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसंच शहर अतिक्रमणमुक्त करून ते रोल मॉडेल बनवण्याचा संकल्प महायुती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. इंदोरप्रमाणे इचलकरंजी शहर विकसित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शहरातील मुख्य रस्ते सुसज्ज करण्याबरोबरच अतिक्रमण हटवून वाहतुकीची समस्या कमी करणं, सर्व फेरीवाल्यांना नियोजित फेरीवाला झोनमध्ये स्थलांतरित करणं, शहरातील रिकामे गाळे उपलब्ध करून देऊन पर्यायी व्यवस्था करण्याचाही निर्णय घेण्यात आला. अतिक्रमण हटवताना कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. खासदार, आमदार किंवा इतर कुणाचाही दबाव आला तरी नियमांनुसार कारवाई केली जाईल असे स्पष्ट संकेत महापौर उदय धातुंडे यांनी दिलेत. तसंच बेकायदेशीर बांधकामांवरही बुलडोझर चालवण्याचा इशारा त्यांनी दिलाय. एकूणच 21 एप्रिलपासून सुरू होणारी अतिक्रमण हटाव मोहीम ही इचलकरंजीच्या विकासासाठी महत्त्वाची पायरी ठरणार असून यामुळे शहर खऱ्या अर्थानं स्वच्छ, सुबक आणि रोल मॉडेल बनू शकतं.